नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. मी इले पुन्हा एकदा आमच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा गावात म्हणजे देवगड तालुक्यातील मिठमुंबरी मधलीवाडी येथील अखेर समस्त मिठमुंबरी मधलीवाडी येथील ग्रामस्थांचा सोन्याचा दिवस येलो मंडळी. का? कारण आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. सुमारे 300 वर्षापूर्वीपासून जो त्यांचा संकल्प होता तो एकदा साध्य झाला आणि मंदिराचं जीर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता जाऊया पुढे. मंडळी, तुम्ही पाहत असाल मंदिराची आराखडा रचना एकदम सुंदर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते आणि 4 दिवस कार्यक्रम मंदिराचा हा थाटामाटात पार पाडलेला आहे, तुम्ही पाहत असाल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, इकडची ग्रामस्थांची एकी. मंडळी, सगळ्या कार्यक्रमात महिला वर्गांची हजेरी 100% होती. अगदी प्रत्येक कार्यक्रम शेवटपर्यंत सगळे पाहत होते. खूपच भारी वाटला. आणि रात्रीची विद्युत रोषणाई बघशाल ना, तर एक नंबर सुंदर, कारण डोळ्यांचे पारणे फिटेल असा ह्या डेकोरेशन होता. तुम्ही बघत असाल मंडळी. तर अशा या सुंदर अशा गावात भेट देऊ सगळ्यांना आवडताला मंडळी, तुम्ही बघत असाल. पहिल्या दिवशी कलशांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले, मिरवणूक केली. दुसऱ्या दिवशी यज्ञ आणि समय नृत्य होतं. तर खूप सुंदर आणि खूप सुंदर काय सांगा मका. सुंदर असं दिंडी भजन होता आणि दिंडी भजनात अगदी लहान पोरापासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळं सहभाग होतो. लायटिंग बघलात ना रात्रीची, तर अगदी एक नंबर अप्रतिम, तुम्ही बघतच राहासारखी लायटिंग होती खरंच मंडळी. मंदिराची प्रत्येक भिंत अगदी फुलापासून सुंदर नक्षीकामापासून सजवलेली होती मंडळी. अगदीच प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात आज सोन्याचा दिवस होतो. एक ग्रामस्थ इथल्या चाललेलं भजन कीर्तन या कार्यक्रमात अगदी तल्लीन होऊन जात होता. किती सुंदर ना. तिसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या साक्षीने मोठा यज्ञ होम हवन करून तसेच सहस्त्र मंत्रांचा जाप करून कलशाचे विधिवत पूजन करून गुरुजींच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. कलशाची विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा एकंदरीत प्रत्येक ग्रामस्थांचा ऊर भरून येत होता, कारण आजचा दिवस हा सोन्याचा होता. मंडळी, एक गोष्ट सांगू इच्छितो, ही रील नाही तर ही रिअल आहे. कारण येथे आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धत आणि रीतिरूढी परंपरा याला दिलेलं हे महत्त्व आहे. कारण कोकणी माणूस 7 समुद्र पलीकडे जरी गेलो ना, तरी आपली रीत भात रूढी परंपरा कधीच सोडणार नाही, ह्या सत्या. आणि बरं का मंडळी, हात धुण्याच्या पाण्याच्या सोयीपासून ते अगदी पिण्याच्या स्वच्छ आणि शीत पाण्याच्या पिण्याची सोय समस्त ग्रामस्थांसाठी तसेच येणाऱ्या समस्त भाविकांसाठी केली होती. आणि शेवटी सोन्याचा दिवस आला, तो म्हणजेच सर्व विधी झाल्यानंतर कळस मंदिरावर चढवण्याचा. आणि शेवटी कळस हा मंदिरावर चढवला गेला, कलशारोहण झालं. प्रत्येक ग्रामस्थाच्या डोळ्यातील अश्रू हे आनंदाश्रू आले मंडळी. आणि त्यानंतर देवासाठी नैवेद्य दाखवून येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाची म्हणजे जेवणाची उत्तम सोय केली होती. आणि मगे काय, महिलांसाठी तर सुंदर असं होम मिनिस्टरचं कार्यक्रम देखील ठेवलं होतं. अगदी बायका सगळं ना, महिला वर्ग अगदी एकदम खुश होते. मगे काय फुगे खेळत नाही, काय खेळत, मग काय मजा सगळ्यांची. पण सगळ्यांनी अगदी आनंदास कार्यक्रम साजरे केलो. आणि मग रात्री म्हणजे तिसऱ्या दिवशीच्या रात्री दशावताराचा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला. गणपती गजाननाला वंदन करून प्रत्येक कलाकाराने आपली दाटीवाटीने आपली रंगरंगोटी करून व्यवस्थितपणे दशावताराचा कार्यक्रम पार पडलो आणि सगळ्यांनी त्याची दाद दिली. आता वळूया मंडळी 4थ्या दिवसाकडे, म्हणजेच 4थ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा. मंडळी, सत्यनारायणाची महापूजा म्हटलात ना, तर ती गावात घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आणि म्हणजेच रांगोळी जी काय महिलांनी काढली तुम्ही बघितलं, पॉवरफुल मस्तपैकी एकत्रितपणे आरती, अख्ख्या ग्रामस्थ सगळं गाव अगदी एकत्र होतो. तसेच येणारे सगळे बाहेरून देखील येणारे ग्रामस्थ होते, त्याचप्रमाणे येणारे पर्यटकसुद्धा होते. कारण निसर्गाच्या सानिध्यात असलेला कुशीतील हा आपला देवगड तालुक्यातील मिठमुंबरी गाव म्हणजेच अगदी एक नंबर आणि शान आणि बाण. मंडळी, 4 दिवस सलग 4 दिवस सुंदर अगदी ब्राह्मणांच्या हातचा भोजन चुलीवरचा येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्या प्रत्येक भाविकांका ग्रामस्थांका इकडे दिल्या गेल्याची सोय मस्तपैकी केली होती. खरंच एक नंबर इथे उत्तम जेवणाची सोय होती. मग काय मग वायच पडद्यामागील कलाकारांना आम्ही भेट दिले, म्हणजे सगळे भाजी वगैरे कापणारे आपला सगळा ह्या काम करणाऱ्या महिला पथकाक भेट दिले. सगळ्यांचा मनोगत घेतल्याने पुढे गेलं. सगळ्यांचा इकडे मंदिराच्या पाठीमागे असलेले सगळे काही देवस्थानं असत त्यांच्या मी नतमस्तक झाले, त्यांचे मी पाया पडले. आणि मग
अहो आणि काय बघताच तुम्ही, आकडे यंग पिढीन तरुण पिढीन मस्तपैकी लकी ड्रॉची व्यवस्थासुद्धा केली होती. म्हणजे 100 रुपयात 2 कूपन. अहो मस्त खेळीमेळीचं वातावरण इकडे अगदी मिठमुंबरी मधलीवाडी ग्रामस्थ आणि मिठमुंबरी मधलीवाडी ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त संयोजनाने झालेलो कार्यक्रम एकदम मस्त होतो. सगळीकडे मंदिरभर रांगोळ्यांचा कार्यक्रम, सुंदर असे रांगोळे काढलेले, तुळस अगदी मस्तपैकी रांगोळ्या आणि फुलांच्या रांगोळ्या महिलांनी सजवलेली. पोराटोरांचा आनंद एकदम द्विगुणित होतो, कारण लहानात लहान पोरसुद्धा ह्या कार्यक्रमात सहभागी होतो. कारण 300 वर्षापूर्वीपासूनची जी इच्छा होती प्रत्येक ग्रामस्थाची पूरी झालेली आहे. म्हणजे आता तुम्ही बघताच कोकणातील सत्यनारायणाची महापूजा कशी असते ती बघा. मिठमुंबरी मधलीवाडीन सुंदर असा एकदम डेकोरेशन पॉवरफुल केलेला होता आणि चहा नाश्त्याची सोय तर अगदी सकाळपासून होती. आणि मग काय जेवणातसुद्धा काय भाविक अगदी येऊन मंत्रमुग्धपणे चुलीवरचं महाप्रसाद त्याचा लाभ घेत होते. मंडळी, तुमका देखील व्हिडिओ आवडलो असा तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि ही जी व्हिडिओ आणा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कोकणातील देवगड तालुक्यातील मिठमुंबरी गावातील मिठमुंबरीमधली श्री मुंबरेश्वर मुंब्रादेवी जीर्णोद्धार सोहळा अगदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मंडळी, जाता जाता मात्र एक नक्कीच सांगेन की ही रील्स जरी असली ना तरी रिअल खूप महत्त्वाचं आहे. कारण भगवंत आहे, देव आहे, परमेश्वर आहे, हे शाश्वत सत्य आहे. म्हणून एवढंच म्हणतो की धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात तुम्ही सातासमुद्राच्या पलीकडे कधीही जा, तुम्ही कामाधंद्यासाठी कुठेही जा, किती जरी गेलात ना तरी आपलं देव, आपलं मूळ, मूळ जा ना तर वाट बघता, लक्षात ठेवा. म्हणून नेहमी आपल्या देवाक कधी विसरू नको. व्हिडिओ नक्कीच तुमका आवडलेली असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. नक्कीच मिठमुंबरी मधलीवाडी येथील श्री मुंबरेश्वर मुंब्रादेवी या मंदिराला भेट द्या. तुम्हाला नक्कीच तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतील. धन्यवाद.